नागपूर शहरातील सीए रोड परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत स्फोटकं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस हद्दीतील दोसर भवन चौकात, मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी आणि अत्यंत संवेदनशील भागात ही घटना उघडकीस आली. आज सकाळी एका घराच्या परिसरात संशयास्पद बॅग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बॅगमध्ये तब्बल 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले. ही बॅग गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून त्या ठिकाणी पडून असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आज सकाळी त्या बॅगमध्ये जिलेटिन कांड्या बाहेर दिसू लागल्यामुळे घरमालकाच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह बॉम्बशोध पथक आणि नाशक पथक दाखल झाले. त्यांनी तत्काळ परिसर सील करून शोध मोहीम राबवली. तपासादरम्यान सर्व विस्फोटक साहित्य सुरक्षितपणे जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासासाठी अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा साठा आढळला तो परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. घटनास्थळापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर जामा मस्जिद, 500 मीटरवर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील SBL कंपनीत झालेल्या स्फोटाशी या विस्फोटाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित कंपनीतील स्फोटक साहित्य बेवारस अवस्थेत तिथे आणून टाकण्यात आले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की घटनास्थळावरून आढळलेले सर्व साहित्य सुरक्षित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हे विस्फोटक येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले याचा शोध घेतला जात आहे. तसेच CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयिताचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.